हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये काहीतरी सरप्राइजेस तुम्हाला दाखवायचे आहेत. जे काही प्रोडक्ट्स मी बनवले आहेत ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 40 पीसेसची ऑर्डर बनवून झाल्या आणि आज थोडंसं काम हलकं झालं होतं माझं. रोज मी पहाटे 5 वाजता उठते, पण आज 1 तास लेट उठले, 6 वाजता. 1 तासभर राख्यांच्या ऑर्डरवरती बसली आहे. तर थोडं काम झालं आहे, ते तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओच्या शेवटी. आंघोळ वगैरे झाली आहे. 7 वाजता मी आंघोळ करते नेहमी आणि एका साईडला चहा ठेवला आहे. तोपर्यंत देवपूजासुद्धा करून घेतली मी आणि दूध तापवते मानससाठी. खरं तर मला ब्लॉग टाकायला ना फार उशीर झाला आहे. उशीर इन द सेन्स 4 ते 5 दिवसांचा ब्लॉग मी आज टाकते आहे. मला ऑर्डर्समुळे नाही तितका वेळ मिळत, पण माझी इच्छा असते की माझ्या लाईफ जर्नीमधून इतरांनीही शिकावं किंवा माझ्या ऑडियन्सला शेअर करावं म्हणून 4 दिवसांच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. 4 ते 5 दिवसांअगोदर भरपूर पाऊस होता, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितला होता. तर कदाचित मानसला स्कूलमधून सुट्टीचा मेसेज येण्याचे चान्सेस आहेत. आज मी ठरवलंच होतं की ब्रेकफास्टसोबत दुपारचं जेवणसुद्धा करून घ्यायचं. चहा घेत मस्तपैकी कट्टाजवळ उभी होते. बाल्कनी आमची किचनला जोडूनच आहे, त्याच्यामुळे तिथेच बसून मी शांतपणे चहा पिते. म्हणून मी आज लवकरच कामाला लागले. रात्रीच शिमला वगैरे खूप सारी आणून ठेवली होती. शिमला मी जवळजवळ अर्धा किलोची घरामध्ये ठेवतेच, कारण जेव्हा मला डाळ भात भाजी चपाती खायचा कंटाळा येतो त्या दिवशी मी एकच आयटम बनवते, व्हेज बिर्याणीचा, आणि त्याच्यामध्ये शिमला तर मस्ट आहे, मला लागतंच. अगदी साध्या पद्धतीने करते पण बनवते. चला, आता फायनली पावसाला सुरुवात झाली आहे. खूप मोठा पाऊस पडतो आहे आणि मानसच्या स्कूलमधून मेसेजसुद्धा आला आहे की आज शाळेला सुट्टी. त्यामुळे तोही फार खुश आहे. आणि जेवणामध्ये आजचा मेन्यू आहे कढी. कढीमध्ये आहे ना, जेव्हा आपण दही फेटून घेतो तेव्हा त्यात बेसनसुद्धा टाकतात. ज्यांची कढी फाटत असेल फोडणी देताना त्यांनी हा उपाय करावा, म्हणजे शक्यतो हे असंच करावं. जेव्हा आपण बेसन टाकतो दह्यामध्ये तेव्हा कढीला जेव्हा उकळी येते तेव्हा ती फाटत नाही. तर हा माझ्या आईचा नुस्खा आहे आणि कढी कितीही उकळू देत ती अजिबात फाटत नाही. म्हणजे पावसाचं प्रमाण खूपच वाढलं आहे. जोरजोरात पाऊस पडतो आहे अक्षरशः. हे बघा, ही झाली माझी कढी. कढीसोबत भाजीला मटकीसुद्धा बनवणार आहे मी. आणि कढीमध्ये थोडीशी साखरसुद्धा मी टाकते, म्हणजे मीठ आणि साखर असं कॉम्बिनेशन हे मला फार आवडतं. आत्ता सकाळचे वाजलेत 9:30 आणि आमचे साहेबराव उठले आहेत. उठल्या ते बाल्कनीमध्ये येतात आणि बसतात मांजरीसारखे. मानसचे पप्पा आणि मानस दोघंजणं माझ्या सासू सासऱ्यांशी फोनवरती बोलतात आहेत आणि माझ्या आईवडिलांशी सुद्धा. आता ते चौघंही गावीच असतात. सो त्यांचा हा नित्यनियमच आहे. दर 2-2 दिवसांनी त्या दोघांनाही फोन करायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. खास करून मानसला ते बोलायला लावतात, जेणेकरून त्याला लक्षात राहावं आपल्या आजी आजोबा, कारण सहसा त्यांचं येणं जाणं इथे होत नाही म्हणून. हे सगळं झाल्यावर मानसला आंघोळ वगैरे घातली. तो करतो स्वतः आंघोळ, पण वेळ लावतो, म्हणून सध्या थोडे दिवस मीच त्याला आंघोळ घालते. आमच्या सगळ्यांचं ब्रेकफास्ट करून झाल्याने आता मी जेवणसुद्धा करून घेतलं. 11:30 वाजेपर्यंत मी जेवण करून घेतलं. किचनचा कट्टा वगैरे धुवून घेतला, भांडीही घासून घेतली. किचनचा कट्टा जेव्हा साफ करते ना, तेव्हाच मी वरचेवर असं कपडा फिरवत असते, म्हणजे कपाटाच्या वरती किंवा स्टोरेजवरती वगैरे सोबतच फिरवते, कारण धूळ जमा होते आणि सेपरेट साफसफाई करायला मला वेळ नसतो. फक्त ते संडेलाच करते मी, ते पण ऑल्टरनेट संडे असं असतं, कारण ऑर्डर्स मला खूप जास्तीच्या असतात ज्वेलरीच्या, त्याच्यामुळे. पण हातोहात साफसफाई होऊन जाते. भांडी वगैरे घासली, क्लीन केल्याने आता मी जाते माझं काम करायला. इतकं थकल्यासारखं होतं. सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत, परत संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कामच काम करायचं आणि त्याच्यामध्ये व्यवसायासाठी वेळसुद्धा द्यायचा, म्हणजे ऑर्डर्स असतील त्या बनवायच्या, त्यांचे व्हिडिओज काढायचे, त्यांचं पोस्टिंग करायचं, एडिटिंग करायचं, या सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये आल्या. क्लायंटशी कोऑर्डिनेट करायचं, त्यांच्या ऑर्डर्स रेकॉर्ड करून घ्यायच्या, मग कुरिअर करायला जायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आल्या. तर
A to Z घरातल्यासुद्धा आणि व्यवसायातल्यासुद्धा गोष्टी बघाव्या लागतात. सो माझं असं हे स्ट्रगल आहे, 6 वर्षांचं स्ट्रगल. ठीक आहे, असो. आता दुपारचे वाजले 2. मी काम करायला आली आहे. 2-3 ऑर्डर्स आहेत, ॲट अ टाईम हँडल करते आहे. बाय द वे, मी आजचा ना तुम्हाला माझं डेस्क दाखवते. 2 दिवसाआधी मी तो क्लीन केला होता. मी पुन्हा आज क्लीन केला आहे आणि थोडंसं DIY पद्धतीने केलं आहे. म्हणजे अनऑर्गनाइज्ड आहे, मला माहिती आहे. पण ह्याच्यासाठी थोडंसं असं फर्निचर वगैरे लागणार आहे. इथे वरती ना मला एक कपाट करायचं आहे, पण ते सगळं हळूहळू करेन. सध्या मी ते असंच ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, जागच्या जागी वस्तू मला मिळाव्यात म्हणून. इथे बॉक्सेस, मटेरियल, हे सगळं इथे जेवढं मटेरियल आहे ते सगळं मला करंट म्हणजे मी जेवढ्या ऑर्डर्स बनवते तेव्हा लागतात. आणि माझा हा जो पूर्ण एरिया आहे ना, हा खूप छोटासा आहे. हा खूप छोटा आहे. मला म्हणजे माझं एवढंच सामान नाही आहे. माझं याहूनही सामान आहे भरपूर. अर्धं कपड्यांच्या कपाटात आणि अर्धं हॉलमध्ये सुद्धा आहे. ओके, तर मेन पार्ट आला आहे व्हिडिओचा. मी तुम्हाला दाखवते की मी राख्यांमध्ये काय काय बनवलं ते. हे माझ्या क्लायंटचं प्रोजेक्ट होतं. मी राख्या शक्यतो सेल आउट नाही करत. यावर्षी फर्स्ट टाईम करणार आहे. पण या सगळ्या क्रिएटिव्ह राख्या आहेत. सगळ्यात आधी मला तुम्हाला दाखवायचं आहे की महालक्ष्मीचं हे मंगळसूत्र हे दुसऱ्या क्लायंटचं आहे. त्याने मला कस्टमायझेशन दिलं होतं एक वेगळ्या प्रकारचं, आणि ही माझी क्रिएटिव्हिटी शो झाली आहे तुमच्याजवळ. हे महालक्ष्मीचं मंगळसूत्र खूप बेस्ट सेलिंग आहे आणि याला मी एक नवीन लुक दिला आहे. आपली जशी ओरिजिनल जसा विग्रह आहे महालक्ष्मीचा, तसाच मी थोडाफार करण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला मला कॉमेंट करून प्लीज नक्की सांगा. हे मंगळसूत्र आहे आणि हे खूप फेमस आहे हँडमेड ज्वेलरीमध्ये. आता वळूयात राख्यांकडे. राख्यांचे चार्म्स ऑलरेडी आलेले होते. त्या चार्म्सला सुटेबल अशा राख्या बनवल्यात मी. ही राखी आहे एव्हिल आयची, एव्हिल आय प्लस टॉर्टॉईस. हे बघा, मला जेवढं जमलं तेवढं मी केलं आहे. डिझाईन्स मॅमला आवडल्या आहेत असं हे मला नेक्स्ट त्यांच्या फीडबॅकमधून कळलं. हे बघा, ही राखी अशी आहे. खाली तिला छान नॉट्स लावलेले आहेत टाय करण्यासाठी. पिंक आणि डार्क ब्ल्यू असा कलर वापरून, असं कॉम्बिनेशन वापरून ही राखी बनवली आहे, जी मला खूपच आवडली. आणि तिच्या जोडीला हा लुंबा बनवला आहे. दुसरी राखी ब्रोची, ही बघा, ही ब्रोची राखी, ही पण खूप सुंदर आहे. हिच्याही जोडीचा एक लुंबा बनवला आहे मी. सध्या भावासाठी आणि वहिनीसाठी राखी, दोघांसाठी राखींचा ट्रेंड आला आहे, तर त्याच्याही ऑर्डर्स येतात. हा लुंबा ब्रेसलेट टाईप असतो, तोही बनवला आहे. ही आहे पफची राखी. 3 वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन यूज करून ही बनवली आहे. ही माझी सगळ्यात फेवरेट राखी आहे. माझ्या डोक्यामध्ये एक डिझाईन आली होती, ती डिझाईन करून बनवलं तर एकदम छान लुक आला. क्लायंटलाही फार आवडलं. 2-3 कलर ॲड केलेत. त्याच्यामध्ये डायचं फॅब्रिक वापरून, प्लेन आणि डाय फॅब्रिक, हे 2 प्रकारचे फॅब्रिक वापरून बनवले त्या राख्या. तुम्हाला मी एक करून दाखवते. तुम्हाला कशा वाटल्या हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. ही गणपतीची राखी किती सुंदर आहे ने. मला वाटलंही नव्हतं की मी राख्या बनवू शकेन आणि फायनली मी राख्यासुद्धा बनवायला लागले ज्वेलरीसोबत. ही एव्हिल आयची राखी आहे. हिच्यामध्ये थोडेसे ना चेंजेस करायचे आहेत. ही तात्पुरती मी अशी बनवली आहे. तर आजच्या ब्लॉगवरती तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. माझ्या या आजच्या गोष्टीमध्ये मी इथेच थांबते. बाय.